नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं परळी नावाचं गाव आणि या गावामध्ये एक 27 वर्षाची महिला आपल्या मुलासोबत राहत असायची। त्या ठिकाणी ती एक भाड्याचं रूम घेऊन राहत होती। मात्र अचानक 4 एप्रिल 2026 रोजी तिच्या मुलाचा मृत्यू होतो। आता ही महिला त्या ठिकाणी भाड्याने राहत असल्यामुळे त्या महिलेने आपल्या मुलाचा मृतदेह आपल्या माहेरी घेऊन जाण्याचं ठरवलं। या महिलेचं माहेर हे बीड जिल्ह्यातील परळी हे गाव होतं आणि त्यानंतर ती परळीला आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन गेली आणि तिचं सासर हे अंबाजोगाई या ठिकाणचं होतं। आता सासरच्या लोकांना देखील या मुलाच्या दुःखद मृत्यूची माहिती दिल्या जाते आणि तिच्या पतीला देखील कळविल्या जाते आणि त्यानंतर त्या मुलाचे आजोबा हे देखील त्या ठिकाणी येऊन जातात। सगळे पाहुणे मंडळी जमा झालेले असतात। त्या ठिकाणी मुलाचा अंतिम संस्कार सुरू होतो। मात्र अंतिम संस्कार सुरू असताना मुलाच्या आजोबाला संशय येतो। संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला विचारले की माझा नातू असा अचानक कसा काय निघून गेला, माझ्या नातवाला नेमकं काय झालं होतं, असं अचानक त्याचा मृत्यू कसा काय झाला। तर ती महिला बोलते की त्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झालेला आहे। आता ज्या प्रकारे त्यांची सून आपल्या सासऱ्यांना सांगत होती, मात्र सासऱ्यांना आपल्या सुनेवर अजिबात विश्वास बसला नाही। त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात जाऊन याबद्दल सर्व माहिती पोलिसांना सांगितले आणि तात्काळ पोलीस टीम त्या ठिकाणी पोहोचले आणि मुलाचा अंतिम संस्कार सुरू होता तो बंद केला आणि त्या मुलाचा मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आणि पीएमसाठी पाठवून दिला। मात्र हे सर्व करण्यासाठी त्या मुलाची जी आई होती, ह्या मुलाची आई स्पष्ट नकार देत होती, कारण त्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे आणि पुन्हा पोस्टमार्टम केलं तर एवढ्याशा मुलाचं काय होईल, असं बोलणं तिचं सासऱ्यासोबत चालू होतं। परंतु हा मृत्यू पोलिसांना देखील संशयास्पद वाटला, त्यामुळे 6 वर्षाच्या मुलाचं पोस्टमार्टम करण्यात आलं आणि जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। त्या 6 वर्षाच्या मुलाची आई आपल्या मुलाचा पीएम करायला नको म्हणत होती, त्याच मातेनं आपल्याच मुलाला अतिशय भयंकर पद्धतीने संपवलं होतं। आता जवळपास पूर्ण जिल्ह्यातील खेड तालुक्यातील परळी गावामध्ये हे प्रकरण घडलेलं होतं। त्या ठिकाणावरून ती आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन आपल्या माहेरी आली होती आणि तिला त्या ठिकाणी मुलाचा अंतिम संस्कार करायचे होते आणि ते देखील सर्वांच्या समोर करायचे होते, जेणेकरून या कांडाचा कोणालाही थांग पत्ता लागणार नाही, कोणालाही काही कळणार नाही। मात्र मुलाच्या आजोबाला संशय आला, त्यामुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आलं। नेमकं प्रकरण काय होतं आणि आपल्या 6 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यामागे काय उद्देश होता, का केली होती हत्या, हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहू। परळी तालुक्यामध्ये बसरीन शेख नावाची तरुणी राहत होती। तिचं वय 27 वर्षाचं होतं। गेल्या काही वर्षापूर्वी तिचं लग्न मेहबूब याच्यासोबत झालेलं होतं। मेहबूब हा अंबाजोगाई तालुक्यातील पूस या ठिकाणचा राहणारा होता। आता पूस या ठिकाणी राहत असताना काही उद्योगपाणी करण्यासाठी मेहबूब हा पुणे या शहरामध्ये राहत होता। पुण्यामध्ये राहत असताना मेहबूबचे मसरीनबरोबर लग्न झाले आणि त्याने आपल्या पत्नीला देखील त्या ठिकाणी घेऊन गेला, म्हणजे पुण्याला घेऊन गेला होता। आता त्या ठिकाणी गेल्यानंतर दोघांचा संसार अगदी चांगल्या प्रकारे सुरू होता। त्यांना सुरुवातीला 2 मुलं झाली, त्यानंतर 3रा मुलगा देखील झाला, केवळ 6 वर्षाचा होता। असं त्याचं सुखी संसार अतिशय आनंदात चाललेलं होतं। आता या मेहबूबचा मित्र होता राम। या रामचे मेहबूबच्या घरी नेहमीच जाणं येणं असायचं। आता पुणे या ठिकाणी भाड्याचं घर घेऊन ते राहत होते। सर्व काही ठीकठाक सुरू होतं, सुखी संसार सुरू होता। मात्र राम हा त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असायचा। राम हा त्यांच्याच गावाकडला असल्यामुळे गावातील काही विषय, इतर सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या। या 2 मित्रांच्या गप्पा गोष्टी सुरू असताना मेहबूब याची पत्नी बसरीन देखील बसायची आणि यांच्यासोबत बोलणं चालणं तिचं व्हायचं। आता असंच त्यांचा जवळपास संपर्क सुरू झालेला होता। आता पुढे असं झालं की मेहबूब घरी नसताना देखील राम घरी यायचा आणि बसरीनसोबत गप्पा गोष्टी करायचा। आता यांच्या गप्पा गोष्टी वाढत गेल्या आणि गप्पा गोष्टी करता करता यांच्यामध्ये खूप घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। मात्र मेहबूबला याबद्दल काही माहीत नव्हतं, त्याला अजिबात शंका आलेली नव्हती। आता मुलं तर लहानाचे मोठे होऊ लागलेले होते। सर्व काही त्या ठिकाणी देखील त्यांची तयारी होती। मात्र जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसं राम आणि बसरीन यांच्यामध्ये काहीतरी मेहबूबला वेगळं चालू आहे असं दिसून येऊ लागलं, कारण ज्या प्रकारे रामचं वागणं होतं आणि बसरीन या दोघांचं जे काही नजरेची इशारे होती ते त्याला लक्षात आले होते। त्यामुळे त्याने बसरीन याच्याशी या विषयावर चर्चा केली। त्यानंतर बसरीनने सांगितलं की मला तुमच्याबरोबर राहायचं नाही, मला वेगळं राहायचं आहे, कारण तुम्ही माझ्यावर नेहमी संशय घेत असता
आता हा राम आपल्या गावाकडील व्यक्ती आहे, त्यामुळे तो नेहमी येतो. त्याच्याशी मी बोलते तर तुम्हाला वाटते की तो माझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी संबंध ठेवतो, पण आमच्या दोघात असं काही नाही. असा काहीच विषय नाही. त्यामुळे तुम्ही 2 मुले घ्या, मी एक मुलगा घेते आणि मी माझं वेगळं राहते. आता असं झाल्यानंतर या प्रकरणाला आता 1 ते 1.5 वर्ष झालेलं होतं. 1 वर्षापूर्वी हे प्रकरण झाल्यानंतर बसरीन हे पुणे शहरातून खेड तालुक्यातील कुळी नावाचं गाव आहे आणि या कुळी गावात ती आपल्या मुलाला घेऊन एकटी राहण्यासाठी गेलेली होती. आता त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर रामला तर आता रान मोकळं झालेलं होतं. कारण मेहबूब हा त्यांच्यापासून दूर राहायला गेलेला होता. आता फक्त बसरीन त्याच्या हातात होती. त्यानुसार आता राम आणि बसरीनचा संपर्क वाढू लागला आणि ज्या प्रेमाचा संबंधाचा संशय महबूब घेत होता ते खरोखरच दोघांचं प्रेमसंबंध सुरू झालेलं होतं. परंतु पतीला आपण कसं स्पष्टपणे बोलावं हे जर पतीला कळलं तर तो आपल्यावरच संशय घेईल आणि आपलीच बदनामी करेल. त्यामुळे बसरीनने हे असं काही सांगितलं नव्हतं. यामुळे ही बसरीन बहाणे करून पतीपासून वेगळी राहायला गेली, जेणेकरून रामला भेटता यावं. आता ती आपल्या 6 वर्षाचा मुलाला घेऊन एकटी राहत असल्याने राम आता खूपच जवळ गेला होता. आता राम आणि बसरीन जवळपास एकाच रूममध्ये राहू लागले होते. आता त्या ठिकाणी राहत असताना त्यांचा 6 वर्षाचा मुलगा, ज्याचं नाव आवेज असं होतं, हा आवेज बसरीनबरोबर राहण्यासाठी आलेला होता. मग आता त्या ठिकाणी राहत असताना दोघांमध्ये संबंध बनत होते आणि हे संबंध बनत असताना हा 6 वर्षाचा आवेज होता, हा त्यांचा अडथळा बनू लागलेला होता. कारण या दोघांचे संबंध चालू असताना तो 6 वर्षाचा चिमुरडा मध्येच रडत उठायचा. या कारणामुळे दोघांनाही खूप राग येऊ लागला. तर मग आता काय करायचं, तर मग त्याच्यासाठी त्या आईने आवेजला जन्म दिला होता. ज्या आईने त्याला आवेजला लहानाचं मोठं केलं होतं, त्याच आवेजबद्दल तिच्या मनामध्ये अतिशय क्रूर भावना निर्माण झाली होती. कारण राम आणि बसरीन या दोघांमध्ये जे काही संबंध बनत होते त्या संबंधाला हा 6 वर्षाचा चिमुकला आवेज अडथळा ठरत होता. मग या दोघांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं. जर आवेजलाच या दुनियेतून हटवलं तर राम आणि बसरीन आपल्या दोघांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, असं या दोघांनी एकमेकांसोबत चर्चा करून ठरवलं होतं. जेणेकरून आपल्याला जो भूतकाळ आहे ते पुन्हा आपल्यासमोर दिसणार नाही. आता त्यानुसार दोघांचं प्लॅनिंग ठरलं होतं. आता प्लॅनिंग ठरल्यानुसार आता मारायचं कसं याची माहिती तर कोणाला कळाली नाही पाहिजे. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी 1 एप्रिल 2026 रोजी 11:30च्या सुमारास आवेजला झोपेतून उठवलं आणि झोपेतून उठवल्यानंतर त्याला बाथरूममध्ये नेण्यात आलं. बाथरूममध्ये नेलं आणि त्या ठिकाणी एक पाण्याचा ड्रम होता. त्या ड्रममध्ये त्याला उलटं सोडलं. त्या ठिकाणी उलटं सोडून जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला लटकून ठेवलं. मात्र पाण्यामध्ये ज्यावेळेस तो तडफडू लागला त्यानंतर त्याच निर्दयी मातेने आणि या रामने त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि भिंतीवर आपटल्यानंतर तो आवेज म्हणजे केवळ 6 वर्षाचा चिमुकला होता. त्याचा जीव तरी किती असणार आहे. भिंतीवर डोकं जोरदार आपटल्याने त्या चिमुकल्याचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. ज्या पद्धतीने या मातेने स्वतःच्या मुलाला मारलं होतं, अतिशय क्रूरपणे हे प्रकरण घडलेलं होतं. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या अंगावर येऊ नये म्हणून पोलिसांच्या भीतीपोटी राम आणि बसरीनने प्लॅन केला की आता आपण हा मृतदेह माहेरी घेऊन जाऊ परळीला. बीड जिल्ह्यामधलं परळी तालुक्यातलं धर्मपुरी गाव आहे, त्या ठिकाणी जाऊ आणि या मुलावर अंतिम संस्कार करू. आणि कोणी जर विचारलं तर सांगू की या मुलाला वृद्ध विकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता खेड गावामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम संस्कार न करता सर्वांच्या समोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचा असं त्यांचा प्लॅन ठरलेला होता. त्यानुसार गाडीमध्ये राम, बसरीन आणि तो 6 वर्षाचा चिमुकल्याचा मृतदेह घेऊन परळी तालुक्यातील धर्मपुरी या ठिकाणी पोहोचले. धर्मपुरीला गेल्यानंतर त्या चिमुकल्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. तोपर्यंत बसरीनने तिच्या पतीला सांगितलं होतं, तिच्या सासऱ्यांना देखील सांगितलं होतं की असंच असं झालं, अवीच्या बाबतीत झालेलं आहे, तुम्ही अंतिम संस्कारासाठी धर्मपुरी या ठिकाणी या. त्या ठिकाणी सासरे पोहोचल्यानंतर त्यांना थोडा संशय आला. कारण ज्या पद्धतीने बसरीन सांगत होती, वागत होती, तिच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते तिच्या सासऱ्याला म्हणजे मेहबूब शेख यांचे वडील मोहम्मद शेख यांना संशय आला आणि त्यांनी परळी पोलिसांना संपर्क केला. परळी पोलिसांना की असं असं प्रकरण घडलेलं आहे, यामध्ये आम्हाला काहीतरी संशय येतो, त्यामुळे मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यात यावा अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. आणि त्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस पोहोचल्यानंतर बसरीनने मुलाचा पीएम करण्यास नकार दिला. केवळ 6 वर्षाचा मुलगा आहे, याचा पीएम करून काय मिळणार, त्याचा वृद्धविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे.
कशाला पुन्हा अजून पुढचे प्रकरण वाढवायचे आहे म्हणून ती विरोध करत होती. मात्र आता पोलीस आलेले होते, त्यामुळे पीएम करणं भाग होतं आणि मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला. त्यावेळेस बसरींच्या चेहऱ्यावर अतिशय दुःख दिसून आलं होतं, कारण तिने जे काही कारनामा केला ते पीएम रिपोर्टमध्ये ज्या प्रकारे आवेदला संपवलं होतं तेच आता सर्व उघड होणार होतं. त्यामुळे बसरीन ही पीएमसाठी नकार देत होती. आपल्या नातवाबद्दल जे काही घटना घडली त्याबद्दल संशय होता आणि तो त्यांच्या मनातला संशय अगदी खरा ठरला. ज्यावेळेस पीएमचा रिपोर्ट आला त्यावेळेस पीएमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की याला आधी पाण्याच्या ड्रममध्ये बुडवलं, त्यामुळे त्याचा श्वास गुदमरला, त्यानंतर त्याचं डोकं भिंतीवर आदळण्यात आलं, असं त्या पीएम रिपोर्टमध्ये सिद्ध झालं. आता त्यानुसार पोलिसांनी तात्काळ मेहबूब शेख यांचे वडील इसाक शेख यांच्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या प्रकारे हे सर्व भिंग फुटलं होतं, पीएम रिपोर्ट आल्यानंतर ज्या रामने म्हणजे बसरींचा प्रियकर रेटिका गाडी घेऊन आला होता, त्यानंतर त्याने त्या ठिकाणी गोंधळ पाहून तेथून फरार झाला आणि पोलिसांनी बसरीन हिला ताब्यात घेतलं आणि राम यांचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. परंतु यामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आपल्याला कुणाला बदनाम करायचं नाही अथवा कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला प्रोत्साहन देखील करायचं नाही. परंतु ज्या पद्धतीनं अशा प्रकारचे गुन्हे समाजात घडत आहे ते इतरांना त्यापासून काहीतरी प्रोत्साहन मिळावं, जेणेकरून तुम्ही अशा घटनांपासून सतर्क राहिले पाहिजे. मित्रांनो, या निर्दयी मातेने, आईने केवळ वासनेपोटी आपल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेतला, जिने त्याला जन्म दिला. असं करताना तिचे हात का थरथरले नाही? किती दुर्दैवी गोष्ट आहे. एक आई इतकी क्रूर कशी काय असू शकते? आपल्या मुलाविषयी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.